पर्यावरण दिनानिमित्त तळेगाव ढमढेरे इथं 100 देशी वृक्षांचं वृक्षारोपण। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे, आर्सेलर मित्तल, निप्पॉन स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सणसवाडी व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ शिरूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसर, साळू माडीवस्ती तसेच माळवाडी स्मशानभूमी परिसरात एकूण 100 देशी वृक्षांचं रोपण करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमात ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य दीपालीताई गव्हाणे, ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरेच्या प्रशासक रोहिणी सुदर्शन तोडकर, ग्रामपंचायत अधिकारी चेतन व्हावळ, शिरूर तालुका निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रवीण कुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवारे, माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, सुदर्शन तोडकर, आर्सेलर कंपनीचे क्वालिटी प्रमुख दीपक शिंदे, एंटरटेनमेंटचे प्रमुख राजेंद्र जठार, कामगार युनियन लीडर तानाजी दरेकर, क्वालिटी मॅनेजर धनराज वाळके, CSR ॲक्टिव्हिटी मॅनेजर सतीश भुसळे, डॉक्टर विजय सोनवणे, प्रशांत पाटील, ग्रंथपाल शोभा हिंगणे, अंगणवाडी सेविका वर्षा दुरुककर, सुमन देवहरकर, भगवान खुरपे, राजेंद्र भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य दीपाली गव्हाणे म्हणाल्या, पर्यावरण हेच आपल्या जीवनाचे खरे संरक्षण आहे। वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि हवामान बदल यामुळे पृथ्वीसमोर गंभीर संकट उभं राहिले। प्रत्येक नागरिकानं वृक्ष लागवड, पाणी बचत, प्लास्टिकचा कमी वापर आणि स्वच्छतेची सवय अंगीकारणं ही काळाची गरज आहे। आजचे छोटे प्रयत्न उद्याचे सुरक्षित भविष्य घडवतात। यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे। जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिन नसून निसर्ग रक्षणाची सामूहिक जबाबदारी आहे। तसेच सध्याच्या विजेच्या संकटाचा विचार करून भविष्यात ग्रामीण भागात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितले। वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचं संगोपन करण्याची शपथ घेतली। पर्यावरण संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे।